शिवसेना म्हणजे संजय राऊत म्हणाले, तुम्ही सगळेच जण म्हणतात काल तुम्हाला RSSची पण आपण जर भूमिका पाहिली तर RSSनी पण स्पष्टपणे सांगितले की औरंगजेब आणि हे जे काय आहे ते आत्ता विषयाशी निगडीत नाही आहे किंवा साधारणपणे वेळेशी त्याचा काही ताळमेळ नाही आहे. पण एक आपण पहा, सगळा जो विषय हा काढला गेला, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याची कबर आहे. तसं पाहायला गेलं तर ASIच्याच हातात आहे. आता मोठे पत्रे लागलेत त्याच्या संरक्षणासाठी. पण हे सगळं होत असताना नागपूरमध्येच का दंगल झाली? म्हणजे माझं हे मत नाही की कुठेही दंगल व्हायला पाहिजे, कुठेही व्हायला नको. पण जिथून गडकरी साहेब येतात, जिथे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, ते मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे, तो आजूबाजूला असेल किंवा तोच असेल, पण तेच शहर आहे. गृहमंत्री तिकडचेच आहेत, म्हणजे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत. आणि एखादी दंगल घडते तेव्हा आम्ही विरोधी पक्ष म्हणून कोणावर तुटून पडतो? मुख्यमंत्र्यांवर पडतो. प्रशासन ढिल आहे म्हणतो, ते कोणावर जबाबदारी जाते? मुख्यमंत्र्यांवर जाते. कायदेसुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली हे म्हणतो तेव्हा कोणावर जातं? मुख्यमंत्र्यांवर जातं. जे मुख्यमंत्री डायव्हॉर्सला जाऊन गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करतायत किंवा पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न करतायत. नागपूरला आपण नेहमी बोलतो की तिथून चंद्रपूर आहे, तिथे बाजूला ताडोबा आहे, तुम्ही तिथे टायगर टुरिझम वगैरे करू शकता. पर्यटक येतील का? म्हणजे कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना कारभार जमत नाही आहे असं त्यांच्याच सरकारमधून. असं म्हणत नाही की लगेच जे माझ्यानंतर त्यांना तुम्ही विचारा, ते मला वाटतं थांबलेत की मी कधी निघतोय, ते येणार नाहीत तोपर्यंत. पण पण कोण आहेत पुढचे? पण खरोखर म्हणजे कुठून ना कुठेतरी एकनाथ शिंदे यानंतर आहेत. एकनाथ शिंदेनी यावं आणि इथं हा आपला संवाद ऐकावा अशी इच्छा आहे का? आपण तसं संवादात भाग घेतला तर मला आनंद होईल. अच्छा. पण कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्याचा प्रयत्न आहे का, हा एक प्रश्न मनात येतो ना. कारण बघा, मी मुख्यमंत्र्यांच्या घरात 2.5 वर्ष राहिलो, म्हणजे ह्यांच्या नाही, मी माझ्याच वडिलांच्या घरात वडील मुख्यमंत्री असताना, पण 2.5 वर्ष मी CMO जवळून पाहिलेलं आहे. मुख्यमंत्री असताना साधारणपणे प्रत्येक घटनेची जबाबदारी आणि माहिती तुमच्यापर्यंत येतेच येते. सकाळी जेव्हा तुम्ही उठता, कुठेतरी एक बसचा अपघात झाला असतो, कुठेतरी एक पूल पडलेला असतो, कुठे काहीतरी असतं. मतदारसंघात पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ना काहीतरी झालेलं असतं आणि त्याची माहिती लगेच मुख्यमंत्र्यांकडे येते. मग ही दंगल घडणार याची माहिती नव्हती. हे आता सपोज आज मला माहिती मिळाली की कोण बांगलादेशमधून कोणीतरी आले की बांगलादेशमधून ट्विट वगैरे झालं, म्हणजे मग भाजपमध्ये अजून कोणी अशा कुठच्या वेगळ्या थरावर लोक आहेत का जे ह्या मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करतायत? हाही विचार करणं गरजेचं आहे. हे सगळं जे मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्याचे